तर भिवंडी महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच आणखीनच वाढलाय। निकालाला 3 आठवडे उलटून गेले तरी महापौर पदाचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे। सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बहुमतापासून दूर आहे, तर भाजप आणि शिवसेनाही आकड्यांच्या खेळात अडकली आहे। निर्णायक ठरू शकणाऱ्या समाजवादी पक्षानं महापौर पदाची मागणी केली आहे। फुटीच्या भीतीनं काँग्रेस राष्ट्रवादीनं नगरसेवकांना महाबळेश्वरमध्ये ठेवलंय, तर समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवकही अज्ञातस्थळी असल्याचं कळतंय। या सत्ता नाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कुणाच्या हातात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। बी फॉर्म देईपर्यंत तुम्ही पक्षाबरोबर होता आणि त्याच्यानंतर तुम्ही अचानक भूमिका बदलल्या आणि प्रत्येक समाजवादीच्या प्रत्येक वार्डमध्ये जाऊन तुम्ही पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात प्रचार केला आणि त्यामुळे सगळे लोक हरले। शिवाय तुम्ही एक प्रचार असा पण करत होता का माझ्या बॅनरवर माझा जो फोटो आहे उसमें से निकल के चमाट मारूंगा, तर तुमची भाषा ही कुठे गेली? आता तुम्हाला नगरसेवक समाजवादी का हवेत? तुम्ही कुठल्या नाकाने आता समाजवादी पक्षाकडे मदत मागत आहात? आम्ही समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि समाजवादी पक्षाचे जे उमेदवार हरले ते रईस भाईला कधीही माफ करू शकणार नाहीत। काँग्रेस पार्टी 30 नगरसेवक निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे। सेकंड दुसरा मोठा पक्ष सेक्युलर फ्रंटचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे 12 नगरसेवक आहेत आणि समाजवादी पार्टी त्यांचे 6 नगरसेवक आहेत। असा मिळून एकूण 48 नगरसेवक होतात आणि आमचे प्रतिनिधी आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की हे सेक्युलर फ्रंटचे जे लोक आहेत हे कुठेही इथे तिथे जाणार नाहीत। तो हे निश्चित आहे की काँग्रेस पक्षाचा मेयर जे आहेत सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे काँग्रेस पक्षाचा मेयर होत आहेत। महायुती म्हणून सेना बीजेपी आम्ही 34 आहे। बाकी सर्व मित्र पक्ष काही शिंदे गटनी केलं आहे, काही आम्ही लोकांनी केलं आहे। असा एक चांगला मेजॉरिटी आमच्याकडे होते। ठीक आहे, जे पण ठरेल आमच्याकडे सेनेने आम्हाला पहिले सांगितलं तुम्ही करा, तुम्ही शिंदे साहेबांनी तसं त्यांना आदेश दिले, तर तशी आमची एक बैठक पण झाली। त्या बैठकीमध्ये ठरलं का पहिले तुम्ही बनवा, तसं आमचं काम चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि महायुतीचा महापौर भिवंडी महापालिकेत बसणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर